निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर पठार भागातून खळबळ उडून देणारी बातमी समोर येते। संगमनेर तालुक्यात साकूर येथे आणखी एका कथित भोंदूबाबाच्या करामती समोर येत आहेत। सनातन धर्मातील संतांना बदनाम करणाऱ्या या भोंदूंवर कठोर कारवाई करा, नागरिकांची मागणी। साकूर येथे संत बाळूमामाचं आश्रम थाटणाऱ्या एका व्यक्तीकडे अवैध वाळू तस्करी व अवैध दगडी फोडणारी मशीन आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। महसूल प्रशासनानं आज तेथे छापा टाकत त्या ठिकाणी पंचनामा केला आहे। त्यामुळे आता यावर महसूल प्रशासन काय कारवाई करत आहे याकडे आता लक्ष लागलंय। आश्रमाच्या आडून अवैध धंद्यांना बळकटी देण्याचं काम हा आश्रम चालक करतोय का, असं देखील आता प्रश्न निर्माण होतो आहे। ही व्यक्ती जी आहे ती बाळूमामाचा अवतार असल्याचं स्वतः सांगत आहे, असं बोलून श्रद्धाळूंची मात्र तो लूट करत आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर येथे साकूर तासकरवाडी रस्त्यावर देवगिरी वस्तीजवळ स्वतःला बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या पांडुरंग चितळकर उर्फ मामा यांनी संत बाळूमामा आश्रम व भव्य असं भक्त निवास उभारला आहे। इथे या पांडुरंग चितळकर उर्फ मामा यानं साकूर परिसरातील वाळू तस्करीला तसेच दगडखाणीला आश्रय दिला आहे। आज तहसीलदार संगमनेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की येथे संत बाळूमामाच्या मंदिराच्या नावाखाली पांडुरंग चितळकर हे वाळू तस्करांना बाळूमामाच्या नावाखाली वाळू टाकण्यास सांगून व तसे न केल्यास धंद्यास बळकटी मिळणार नाही असं सांगून वाळूचा मोठा साठा केलाय। ही वाळू बाहेर आवके साव भावात विक्री करत असल्याची माहिती देखील यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आली। तसेच याच गुप्त बातमीदारानं माहिती दिली की या पांडुरंग चितळकरनं लाखो रुपयांच्या मशीनच्या सहाय्यानं खाणीतील दगड आणून ते बांधकामाच्या योग्यतेचं बनवून त्या दगडांची देखील विक्री करत आहे। या इसमाकडं कुठलाही परवाना नाही, तरीही खाण मालक व वाळू तस्कर यांना भीती दाखवून अवैधपणे वाळू व दगडांची दलाली करत असल्याची माहिती संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांना दिली होती। संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांनी तात्काळ साकूर प्रभारी मंडल अधिकारी इल्हे साहेब तसेच साकूरचे तलाठी शर्माळे आप्पा यांना पाठवून सदर ठिकाणी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या। यावर मंडल अधिकारी इल्हे यांनी जागेवर येऊन अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करून दगड फोडणाऱ्या मशीनचा देखील पंचनामा केला आहे। सदरची पुढील कारवाई ही तहसीलदार धीरज मांजरे हे करत आहेत। सध्या महाराष्ट्रात भोंदूगिरीचं मोठं पेव फुटलंय। काही भोंदूंनी देवाच्या नावाखाली करोडोची माया मिळवली आहे। भोंदू अशोक खरात, त्याचबरोबर भोंदू गडगे बाबा, बाळूमामाचा अवतार समजणाऱ्या मनोहर भोसले मामा असे अनेक महाराज जे भोंदूगिरी करत होते ते आज गजाआड आहेत। श्रद्धेशी खेळणाऱ्या अशा भोंदूंचा कायद्यानं बंदोबस्त करणं गरजेचं आहे। साकूर येथील हा पांडुरंग चितळकर देखील स्वतःला बाळूमामाचा अवतार समजतोय। त्याचे काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। त्यानंतर या पांडुरंग चितळकर याचा खरा चेहरा साकूर परिसरात जनतेसमोर आला होता। श्रद्धाळूंना हेरून त्यांच्यावर करणी झाली। ही करणी काढण्यासाठी अघोरी कृत्य करण्याचा व मोठी आर्थिक लूट केल्याची माहिती सूत्रांद्वारे प्राप्त होत आहे। आम्ही काही दिवसांपूर्वी या पांडुरंग चितळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते। परंतु या व्यक्तीकडे मिळालेल्या अवैध वाळू साठा व परवाना विरहित दगड फोडणारी मशीन यामुळे वाळू तस्करीचं नवं रॅकेट सुरू केलं का, असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे। या इसमानं मनोहर मामा भोसले याच्याप्रमाणेच मोठा आश्रम बनवून मोठी माया जमवण्याचं स्वप्न बघितलं आहे। परंतु भोंदू बाबांवर बसलेली संक्रांत बघून यांनी आपला गाशा सध्या तरी गुंडाळला असल्याचं बोललं जात आहे। परंतु पुणे, मुंबई व इतर ठिकाणांवरून येणारे श्रद्धाळू मात्र मामा भेटत नसल्यानं रिकाम्या हातानं मागे जात आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर, संगमनेर।